हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. हे मिनी ब्लॉग आहे आणि आम्ही मुगाच्या शेंगा तोडायला गेलेलो आणि ते आणलेलं आहे. आता 2-3 दिवस झालं वाळत टाकलेलं होतं, वाळलेलं आहे कडकडीत. मग ते डाळ कसं काढायचं मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हे बघा, असं खाली असं आपटलं तर ते सगळं डाळ उडतं आहे, त्यामुळं तसं करायचं नाही आहे. आणि मी असं कसं केलेलं आहे बघा, या पोत्यामध्ये घातलेलं आहे आणि असं पातळ करायचं आणि ह्यामध्ये असं आपटून डाळ काढायचं आहे. आणि आपण खाली आपटलं तर ते खाली सगळं डाळ उडतं आहे आणि ते घेता येत नाही. मातीत म्हणा असं खड्यामध्ये पडलं तर ते घेता येत नाही आहे. म्हणून मी ह्या पोत्यामध्ये घालून असं 2-3 वेळा आपटलेलं आहे. ते वाळलेलं आहेत कडकडीत डाळ म्हणजे शेंगा. आता मी खाली घेतलेलं आहे बघा, नुसतं सालपट एवढं वरच आहे, डाळ खाली वर पडलेलं आहे बघा. आणि ह्या प्रकारचं केलं तर म्हणजे डाळ कुठं उडणार पण नाही आणि खाली पडणार पण नाही. आणि वरचं सालपट सगळं मी इकडं बाजूला घेतो, बाजूला काढून ठेवतो. आणि त्यातलं अजून राहिलेलं असतं ते अजून एकदा हे करायला पाहिजे बघा. डाळ कसं निघलेलं आहे आणि तुम्ही कसं करताय प्लीज कमेंटमध्ये सांगा. इकडे एका बुट्टीत काढून घेतो आणि अजून आहे ते पण पोत्यामध्ये घालून हे आपटतो बघा. मस्त डाळ असं पूर्ण झालेलं आहे ते सगळं. मग ते सगळं निवडून बघा, इकडे घाण सगळं काढायला लागले आणि मस्त डाळ तयार झालेलं आहे बघा. मी असं केलेलं आहे, तुम्ही कसं करताय कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया, बाय बाय.